नमस्कार. मी वैशाली विकास शेवाळे, विषय साधन व्यक्ती पुणे मनपा, इयत्ता दुसरी, विषय गणित. आज आपण 0 ते 9 पर्यंतची मोजणी पाहणार आहोत. हे करत असताना विद्यार्थी 0 ते 9 पर्यंत वेगवेगळ्या भाषेद्वारे मोजणी करत असतात, पण आज आपण चलन या भाषेतून विद्यार्थ्यांनी मोजणी करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही मोजणी करत असताना व्यवहारामध्ये ₹1, तर खेळामध्ये आपण ₹1ची नोट बनवूयात. ₹2, ₹2ची नोट बनवली आहे. ₹5, ₹5ची नोट बनवलेली आहे. म्हणजे गंमत म्हणजे ह्या खेळामध्ये ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिका स्वरूपात नाणी नोटा तयार केलेल्या आहेत. हे करत असताना आपल्याला ₹9ची नोट बाजारामध्ये नसते. मग ती कशा प्रकारे करता येईल? कोण करून दाखवतंय? चला, आता आपण पाहूयात. ₹9ची नोट कुठल्या दुकानदाराकडे किंवा बाजारामध्ये नाही. तर ₹1ची नाणी किती वेळा घ्यायला लागतील? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. म्हणजे ₹9ची नोट नाही, तर ही आपण प्रतिकात्मक ₹9 तयार केलेले आहेत. आता हे करत असताना मला विनय, तू सांग बरं, की मला ₹1ची नोट देत असताना तू कोणती देणार? बरोबर, विनयनी ₹1ची प्रतिकात्मक नोट दिली आहे. आता आपण व्यवहारामध्ये वेगवेगळी नाणी घेऊन व्यवहार करायचा आहे. तर पट्टी, पेन्सिल, खोडरबर यांसारख्या वस्तू घेत असताना आपण कागदाची नोट किंवा प्रतिकात्मक नोट न देता विद्यार्थी व्यवहार कसं करतात हे पाहूयात. विनया, तू मला पेन्सिल आण बरं. पेन्सिल किती रुपयाला मिळते? बाई, पेन्सिल ₹5 मिळते. तर मग कोणतं नाणं वापरणार आहेस? ₹5 आणि हे ₹5. अगदी बरोबर. म्हणजे पेन्सिल घेत असताना ₹5. आता आपल्याला ₹3चा रबर घ्यायचा आहे. मग ₹1ची नाणी किती प्रकारे देता येतील? बाई, ₹2 एक देऊयात, ₹1 एक देऊयात. अगदी बरोबर. म्हणजे आपल्याला ₹3ची नाणी नोटा वापरत असताना ₹1चा एक नाणं, ₹2चं एक नाणं, याप्रमाणे खोडरबर आपण ₹3ला घेतला. आता आपल्याला जर समजा एखाद्याला म्हटलं की ₹3 मी अजून कशा प्रकारे देईल? ₹1ची बाई 3 नाणी देऊयात. मग ₹3चा खोडरबर येईल. 1, 2, 3. अगदी बरोबर. आता अशा प्रकारे चलन भाषेमध्ये आपण 1, 2, 5 यांचा वापर करून 0 ते 9 पर्यंतची ओळख करून घेत असतो. पण ₹4 देताना, ₹6 देत असताना, ₹7, ₹8 देत असताना वेगवेगळ्या नाण्यांचा वापर करून आपल्याला त्या पद्धतीच्या रकमा तयार करायच्यात. ₹4 देत असताना आपण काय करणार आहोत? कोण सांगेल बरं? सुजय, तू सांग, ₹4 कसे देशील? बाई, मी ₹1चे 1, 2, 3, 4. अगदी बरोबर. विनया, तू सांग, ₹2ची नाणी किती वेळा वापरशील ₹4 बनवायला? ₹2चे 2 वेळा. अगदी बरोबर. तर याप्रमाणे आपण 1, 2, 5 या नाण्यांचा वापर करून 4, 6, 7, 8 या नाण्यांचा आपण रुपयांच्या रकमा तयार करूयात. तर अशा प्रकारे 0 ते 9 पर्यंतचे वेगवेगळे अंक वापरून चलन भाषेमध्ये आपण नाणी नोटांचा वापर करणार आहोत. धन्यवाद. विद्यार्थ्यांनो, आता आपल्याला काही वस्तू खरेदी करायच्यात. तर ह्या वस्तू खरेदी करत असताना आपल्याला ₹1ची किती नाणी द्यायला लागतील ते तुम्ही सांगायचं आहे. आता विनय, तू सांग बरं, मला हे बिस्किट ₹5चे घ्यायचे, तर ₹1ची नाणी आपल्याला किती द्यायला लागतील? 5 नाणी. 1, 2, 3, 4, 5. अगदी बरोबर. छान. आता सुजाता, तू सांग बरं, मला आता ही पेन्सिल घ्यायची. पेन्सिल आपल्याला मिळते ₹4ला. तर ₹2ची नाणी किती द्यायला लागतील? ₹2ची 2 नाणी. 1 आणि 2. अगदी छान. तनय, तू सांग बरं, मला आता मला हा पेन घ्यायचा आहे. पेन आहे ₹7ला. तर मला ₹1ची नाणी किती द्यायला लागतील? आपल्याला ₹1ची 7 नाणी द्यावी लागतील. ₹1ची 7 नाणी. अगदी बरोबर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. अगदी बरोबर. रमन, तुला ₹3चं शॉर्पनर घ्यायचं आहे. तर हे शॉर्पनर घ्यायला तुला ₹2चं आणि ₹1ची नाणी किती वेळ द्यायला लागतील? ₹2चं एक नाणं आणि ₹1चं एक नाणं. बरोबर. आणि जर समजा माझ्याकडे ₹1ची नाणी द्यायची झाली, तर मला ₹3चं शॉर्पनर घ्यायला किती नाणी द्यायला लागतील ₹1ची? मुस्कान, तू सांग. 3. 3. किती रुपयाची? ₹1ची 3 नाणी. अगदी बरोबर. आता मला तुम्हाला जर समजा असं वाटतंय की मला कंपॉस बॉक्स घ्यायचा आहे किंवा पेन्सिल घ्यायची, इरेझर घ्यायचे, पेन्सिल घ्यायची आहे,
त्यानंतर शॉर्पनर घ्यायचे, इरेझर घ्यायचे. तर मग किती नाणी द्यायला लागतील? पेन्सिल आहे आपली 5 रुपयाची. मग 1 रुपयाची किती नाणी देणार? 5. अगदी बरोबर. शॉर्पनर आपलं आहे 3 रुपये. मग किती नाणी देणार 1 रुपयाची? 3 नाणी. अगदी बरोबर. आणि शॉर्पनर घ्यायचे, इरेझर घ्यायचं आहे, हे 3 रुपयाला आहे. तर 1 रुपयाची नाणी किती द्यायला लागणार? 3 नाणी. व्हेरी गुड. आता तुम्ही मला कोणीही सांगायचं की 5 रुपयाचं पेन घ्यायचं आहे, 2 रुपयाची नाणी किती आणि 1 रुपयाचं नाणं किती? हा पेन आपला पहा बरं, तो 7 रुपयाचा पेन आहे. मी सांगू? हां सांग. 2 रुपयाचं 1 हां, आणि 1 रुपयाची 5. अगदी बरोबर आहे. जान्हवी तू सांग कसं देणार? आपल्याला 5 रुपयाचं एक नाणं घेता येईल. बरोबर. आणि 2 रुपयाचं एक नाणं घेता येईल. अगदी बरोबर. विशाल तू सांग. 7 रुपयाचा पेन घ्यायचा आहे. अजून किती नाणी वापरून देता येईल आपल्याला 7 रुपयाचा पेन? 2 रुपयाची 3 नाणी आणि 1 रुपयाचं 1 नाणं. अगदी बरोबर. म्हणजे जरी 7 रुपये असले तरी आपल्याला व्यवहारामध्ये 1चं नाणं, 2चं नाणं आणि 5चं नाणं हे विविध सारे वापरून तेवढ्या रकमेचे 7 रुपये तयार करायचे असतात. मग हे करत असताना आपण 1, 2, 5 ही नाणी पाहत असतो. ती पाहून जर आपण 4, 6, 7, 8 यांचा आपण वेगवेगळ्या नाण्यांचा वापर करून त्याप्रमाणे वस्तू खरेदी करायच्यात. तर अशा प्रकारे आज आईबरोबर घरी जायचं आणि ही घरी जी नाणी आहेत तिथे मात्र खरी नाणी नाही घ्यायची. पेपरवरती प्रतिकात्मक नाणी तयार करायची. 1 रुपयाचं नाणं, 2चं नाणं, 5चं नाणं आणि खोटा खोटा बँकेचा व्यवहार करायचा आणि खरेदी वस्तू करायची आहे. किंवा आज आपला भाजी मंडई बनवूयात किंवा खोटं खोटं खाऊ घर बनवूयात आणि अशा प्रकारे आपल्या आईवडिलांबरोबर चलनी भाषेचा, नाणी नोटांचा वापर करून खेळ खेळूयात. धन्यवाद.